आणि बकरीदच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यामध्ये सारसबाग बंद ठेवण्यात आली आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव सारसबाग बंद ठेवत असल्याचा बोर्ड लावण्यात आलाय। अनेक पुणेकर बाहेरूनच सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेऊन नाराजी व्यक्त करतानाही दिसतात। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बकरी ईदमुळे पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश पुणे पोलिसांनी जारी केले आहे आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यातली सारसबाग आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि एवढंच नाही तर सारसबागेच्या समोर आज सगळे इथले जे पुणेकर आहेत, ते रोज येणारे पुणेकर आहेत, ते येऊन बाहेरनं दर्शन घेत आहेत। काल मंदिर बंद नसणार, फक्त उद्यान आहे ते बंद असणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र आज मंदिर संपूर्ण बंद करण्यात आलं आणि तसं पोस्टर देखील या ठिकाणी लिहून आलंय। मंदिरात जायला काही अडचण नव्हती, तुम्ही बाग बंद केली। 2 वर्षापूर्वी काही घटना घडली असेल, मागच्या वर्षी असं काही झालेलं नाही, परंतु ही बाग 2 दिवस बंद करण्याचं काहीच कारण नव्हतं। खरं म्हणजे बंद करायला नव्हती पाहिजे। निदान असं जाहीर केलं होतं की मंदिर चालू राहील आणि आज मंदिरही बंद केलं, म्हणजे आम्हाला भाविकांना दर्शनसुद्धा घेता आलेलं नाही। भाविक जे येतात त्यांची गैरसोय झालेली। आज सकाळला दिलेलं होतं की मंदिर उघडं राहील आणि दर्शनाला तुम्हाला रांगेने जाता येईल, पण एकदम इथं आल्यानंतर कळलं की अचानक सगळंच बंद ठेवलं यांनी। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही सारसबाग बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच सारसबाग बंद ठेवू नये अशी मागणी या सगळ्यांची आहे। आणि एवढंच नाही तर सारसबाग बंद ठेवण्याचं नेमकं कारण कोणतं आहे, असे हे सगळे नागरिक प्रश्न विचारताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.